फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे पहा, कालचं आपलं जे कृष्ण कमळ उमललेलं होतं ते आज थोडंसं हे झालेलं आहे. आता आज आणखीन नवीन काही नाही आहे. कळ्या तर आलेल्या आहेत परंतु अजून काही आलेलं नाही आहे. तर हे पहा, अशा काल मी भाज्या लावल्या होत्या. तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल, आपला लॉंग व्हिडिओ. अशा भाज्या लावलेल्या आहेत, अजून तर काही उगवलेल्या नाही आहेत. तर याला आता आपण पाणी टाकूयात जेणेकरून हे पटापट छान अशा उगवतील. जास्त करून पाणी नसतं टाकायचं त्यांना, थोडं थोडंच पाणी टाकायचं असतं. किंवा तुम्ही प्लांटचं जे स्कॅनर असतं ना त्याच्यावरून तुम्ही पाहू शकता की त्यांना गरज कशाची असते ते. हां, मात्र आपल्या इकडे गुलाबांना मस्तपैकी कळ्या आलेल्या आहेत. इकडे असं एक गुलाब छान गुड मॉर्निंग, इथं राख टाकलेली म्हणून तुम्हाला असं दिसत असेल. काही सुंदर असं फूल उमलले, पाहू शकता तुम्ही गुलाबाचं फूल. मॉर्निंग, गुड मॉर्निंग. मॉर्निंग आपल्या हरभरेच बघ कसं आलेलं आहेत. याला जर घाटे आलं तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला आता आपण पाहूया स्वयंपाकाचं काय काय बनते स्वयंपाकांमध्ये आज. तर आज बुधवार आहे आणि आज खाण्यामध्ये बनत आहे अंडा करी. जेवणामध्ये लंचमध्ये बनत आहे आज अंडा करी. तर अंडे असे मी बॉईल करत आहे आणि इथे मसाला असं भाजून घेतलेला आहे. एक कांदा आहे, कोथिंबीर आहे, त्याच्यानंतर टोमॅटो आहे आणि खोबरं आहे, थोडंसं लसूण आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कांदा आणि टोमॅटो. तर खोबरं तुम्ही टाका अगर नका टाकू, तुमच्यावरती फुल ऑन डिपेंड आहे. मी खूप दिवसातून वाटणामध्ये खोबरं टाकत आहे. मी फार खोबरं यूज करत नाही, परंतु आज मी असं थोडंसं खोबरं टाकलेलं आहे. तर काही काही लोक ना भाज्यांमध्ये खूप खोबरं आणि तेल यूज करतात. तर आपल्या भाजीला आहे ना, मी एक सांगते, चव नाही लागली तरी चालेल, परंतु आहे ना खूप तेल आणि खोबरं किंवा कोलेस्ट्रॉल ज्यांनी वाढतं ना, असे पदार्थ ना शक्यतो टाळावेत, असं माझं पर्सनली मत आहे. तर अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरं, कांदा, टोमॅटो असं छान भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आमच्या आईंनी जो एसूर बनवलेला आहे तोही अंडा करीमध्ये टाकणार आहे. का तर अंड्याची जे असतं ना, आता मी ना फक्त मसाला करून ठेवते आणि अंडा बॉईल करून ठेवते. बाकी जी काही प्रोसेस आहे ना ती दुपारी आणवी आणि आणवीचे पप्पा करणार आहेत. मी जाणार आहे बाहेर. तर ते म्हटले की आम्ही दोघं जण फ्रेशपैकी अंडा करी करू, तर तू फक्त तयारी करून जा. तर मी फक्त तयारी करून जात आहे. का तर त्यांना आहे ना ताजं ताजं खायचं आहे, म्हणजे त्यांना शिळी नको आहे. त्यांना असं दुपारी फ्रेश गरमागरम बनवून खायचे आहे. तर त्याच्यामुळे मी आता असं बनवत आहे. आणि आज अन्वीला दिलता ब्रेकफास्टला पोहा टिफिनला. तर एवढा पोहा शिल्लक आहे, म्हणजे काहीच नाही आहे जवळपास. तर मला आता पोहा बनवायचा आहे. आणि इकडे आपले असे दूध तापलेले आहे, जे तुम्हाला अन्विश टिफिन ब्लॉगमध्ये शॉर्ट्समध्ये पाहायचे. आता अन्विश टिफिन ब्लॉगचे ना नाव बदलून अनुप्रियाज लाईव्ह झालेलं आहे. का तर आपली सकाळी सकाळी ना अन्विश टिफिन ब्लॉग येत नाहीत, मग विनाकारण म्हटलं नाव कशाला ठेवायचं. तर अनुप्रियाज लाईव्ह येतं, आपले लॉंग व्हिडिओ आता जास्त येतात. तर मी तसं टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मी जसं टाकण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या खूपच जास्त बिझी आणि हेक्टिक आणि शेड्यूलमधून, तसं तुम्ही पाहण्याचे कष्ट करा तुमच्या बिझी आणि हेक्टिक शेड्यूलमधून. तर आपल्याला पूजा करायची आहे, आवरायचं आहे, पटापट नाश्ता बनवायचा आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं सकाळचं रुटीन शेअर करूयात म्हणून हे करते. तर चला आता भेटूयात आपण. थोडंसं अजून काम आवरण्यात आता हे मिक्सरमध्ये वाटून घेते आणि मग पुढची तयारी नाश्त्याची वगैरे करू. अशा प्रकारे आपली बेसिक तयारी सुरू झाली आहे सकाळी सकाळी मॉर्निंगची. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आपली जवळपास तयारी आता स्वयंपाकाची झालेली आहे. तर पोळ्यांचं राहिलेलं आहे आणि मग नाश्ता वगैरे बनवायचा, जेवायचा आणि मला जायचं आहे बाहेर. तर त्याच्यासाठी पटापट काम आवरायचे आहेत, कपडे मशीनला लावायचे आहेत, त्याच्यानंतर देवपूजा करायची आहे, आवरायचं आहे, नाश्ता पाणी करायचं आहे. आणि आज पावसाचं पण वातावरण झालेलं आहे, तर बघू आज पाऊस पडतोय का काय. तर चला मग भेटूयात तुम्हाला आता थोडंसं आवरल्यानंतर. अशा प्रकारे फ्रेंड्स आपले पोहे झालेले आहेत. मिस्टरांना पोहे दिलेले आहेत नाश्त्याला. हे अशा प्रकारे छान असे पोहे आपले झालेले आहेत तयार. आता हे माझे पोहे आहेत तेवढे. आणि इकडे चिवडा बनवलेला आहे, हे पाहू शकता तुम्ही. असा चिवडा आहे, आत्ताच केलेला आहे, गार झाल्यावरती भरून ठेवलेला आहे. हे पण चिवडा असा असं हिरव्या मिरचीचा, आमच्या नगर भागामध्ये असं हिरव्या मिरचीचा चिवडा करतात. तर अशा प्रकारे असा हिरव्या मिरचीचा चिवडा सकाळी सकाळी करून ठेवलेला आहे मस्तपैकी खाण्यासाठी. तुम्हाला चिवडा देऊ का थोडं टेस्टला? आता आपला किचन वाटा वगैरे सगळं काही पुसून व्यवस्थित झालेलं आहे.
आणि अन्वीचे पप्पा आणि अन्वी दोघे जण अंडा करी करणार आहेत. अंडे इकडे बॉईल केलेले आहेत, मसाले इकडे वाटून ठेवलेला आहे. आणि आता दोघे जण असं छान असं करणार आहे. तर मावशी येतील, भांडे घासून जातील आणि झाडू फरशी करतील. तर आपली मशीनही झालेली आहे, पाहू शकता तुम्ही, मस्त कपड्यांची मशीन झालेली आहे. हे कपडे आता अन्वी सुकायला टाकेल. आणि आपली देवाची अशी छान अशी पूजा झालेली आहे, मस्तपैकी अशी. दर्शन करा स्वामींचं, जगदंबे मातेचं पण दर्शन करा. आणि थोड्या वेळात हे आहे का चला आता आपण रेडी होऊयात. फ्रेंड्स, अशा प्रकारे हे पहा मी चाललेली आहे. आणि तर हे पाहू शकता तुम्ही, इतका ट्रॅफिक आहे. 2 थेंब पावसाचे पुण्यामध्ये पडले की एवढं ट्रॅफिक होतं, इतकं ट्रॅफिक होतं की विचारू नका. हे पाहू शकता तुम्ही. आणि हा आहे मुंबई पुणे बेंगलुरू हायवे. तर एवढं ट्रॅफिक आहे, खूप जास्त ट्रॅफिक आहे, खूप जाम होतं. थोडं जरी पाऊस पडला तरी खूप जास्त ट्रॅफिक होतं इथे. आणि सकाळी फक्त 4-5 थेंब पडले असतील पावसाचे, तर इतकं जाम ट्रॅफिक होऊन बसलंय. ते पहा फ्रेंड्स, तुम्हाला मी दाखवते एक समोरच्या कॅमेऱ्याने थोडासा असा व्ह्यू दाखवते. पाहू शकता तुम्ही, हा काय हायवे आहे. आणि एक कुणी गाडी आडवी घातली की ना असं मागे ट्रॅफिक जाम होतं. बस एवढंच रिझन असतं, बाकी काही नाही ट्रॅफिक जाम होण्यासाठी. काही चिल. फ्रेंड्स, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. दिस इज माय बॅग अँड दिस इज मी अँड दिस इज मी. आय एम हिअर अँड अन्वी इज हिअर. आणि अन्वी आलेली आहे झोपेतून उठून, दार खोला. फ्रेंड्स, आता आहे ना, मी सकाळी जो चिवडा बनवला होता ना, तुम्ही पाहिला होता, तर त्याची मी अशा प्रकारे भेळ बनवलेली आहे, छान सुंदर अशी. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं लाल तिखट वगैरे टाकून लिंबू पिळून अशी सुंदर अशी भेळ केलेली आहे. तर स्नॅक्सचा टाईम आहे, आपला चहा वगैरे झालेला आहे. पाहू शकता तुम्ही, दूध तापवलेले आहे. आणि या भेळ खायला अशी हिरवी मिरची टाकून. आमच्या नगर भागामध्ये ना असंच चिवडा बनवतात, हिरवी मिरची टाकून. कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, शेंगादाणे तळून टाकायचे. आणि चिवडा मसाला नाही टाकत. दिवाळीचा पण चिवडा आम्ही असाच बनवतो, एकदम साधे सिंपल प्रकारे. तर हे अशा प्रकारे आहे. तर चला या खायला. मग आता कशी झाली आहे भेळ? तर चला या मग भेळ खायला. अशा प्रकारे छान अशी भेळ झालेली आहे. मी आता रूममध्ये भेळ घेऊन जात आहे. तर पाहू शकता, अन्वीची एक्झाम आहे आणि अन्वी असा अभ्यास करत आहे इथे. असा अंधारात बसून अभ्यास करते बेटा. लाईट लाव ना. दिसते का तुला काय? बाहेर पावसाचं वातावरण झालंय फ्रेंड्स, म्हणून इथं अंधार दिसतोय तुम्हाला. पोरगी आमचा अभ्यास करते, पण उजेडाचं काय. आणि ही ब्लँकेट वगैरे तिनंच टाकले असं. तर चला आता खाऊयात आपण मस्तपैकी भेळ. आता फ्रेंड्स, मी ना संध्याकाळ झालेली आहे आणि मी इथे बनवत आहे, दिवा वगैरे लावलेला आहे आधीच. आणि छान आता मी मस्तपैकी इथे करत आहे चिकन बिर्याणी. हे पाहू शकतो तुम्ही, इथे आहे चिकन आणि हे आहे अशी बिर्याणी मी बनवत आहे. तर हा बासमती तांदूळ आहे, याच्यात तमालपत्र, शहाजिरे, दालचिनी, लवंग, मिरी आणि विलायची आणि लिंबू, अर्ध कट केलेलं लिंबू आहे. हा उघडत्या. तर लिंबू आहे, अर्ध कट करून लिंबू टाकायचं, अजून टाकलेलं नाही आहे. आणि मी ना याच्यामध्ये चिकन शिजवून घेणार आहे. तर त्याच्या आधी थोडासा आहे ना कांदा मी हे करणार आहे. तर मी आज थोडीशी दम बिर्याणी टाईप करत आहे ना, तर मग कांदा वगैरे थोडासा तळून घेणार आहे आधी. थोडीशी ट्रॅडिशनल जी आपली असते ना हैदराबादी दम बिर्याणी, त्या टाईपमध्ये करणार आहे. तर पाहू कशी जमते. आता रात्रीच आहे ना फार मूड नसतो करायला ना आपल्याला. मग त्यात अन्वीची एक्झाम चालू आहे, त्याच्यामुळे मग करते मी. तर अशा प्रकारे चिकन इथं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याला मॅरिनेशन वगैरे करून मग त्याला मी कुकरमध्येच शिजवून घेणार आहे. आणि मग आपल्या मातीच्या भांड्यामध्ये मग ती बिर्याणी मी बनवणार आहे. तर मग मी तुम्हाला दाखवते. आता कांदा हा थोडासा सुट्टा करून घेते, स्वच्छ धुवून घेते आणि मग तळून घेते. आता ही दम बिर्याणीची रेसिपी मी तुम्हाला खूप शॉर्टमध्ये सांगत आहे. तर काही नाही, असं तांदूळ आधी मी पाण्यामध्ये आधी सगळे हे मसाले टाकले होते, जे खडे मसाले असतात ना ते सगळे, दालचिनी, तमालपत्र, लवंग, शहाजिरे, मिरी, हे सगळं, मीठ, थोडंसं तेल,
आणि लिंबाची एक फोड करून असं गरम उकळतं पाण्यामध्ये मग तांदूळ टाकलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही असे तांदूळ. आणि ह्याला आता छानपैकी म्हणजे खूप शिजवायचे नाहीत, याला ना 95% तांदूळ शिजवायचे आणि 5% चिकनसोबत शिजवायचे, अशी याची थोडीशी थेरपी असते. तर मग चला आता आपण हा जो कांदा आहे ना तो तळून घेऊयात. तर हे पहा फ्रेंड्स, मी एवढं तेल टाकल्याने एवढंच तेलामध्ये मी आता हा कांदा जो स्वच्छ आपण धुवून घेतलेला आहे ना तो मी याच्यामध्ये आता टाकून तो तळून घेणार आहे या कुकरमध्ये. का तर मग भांडे नको भरवायला, खूप सारे भांडे पडले ना मग आवरायचं पण कंटाळा येतो, म्हणून मग थोडंसं खायचं तर आहे, करायचं तर आहे आणि खूप जास्त हे पण नको. लोड नको. आता काही एखादी रेसिपी आपण शूट करायची म्हटलं की त्याला भांडे तर पडणारच, तसं त्याच्यात काय एवढं हे नाही आहे, परंतु त्यातल्या त्यात आपलं थोडंसं भांड्यांची बचत म्हणून मग मी कढई न भरवता याच्यामध्ये करते. पाहू शकता तुम्ही. त्याला छान असा खरपूस गोल्डन ब्राऊन असा कांदा होऊ देते, तोपर्यंत मी अद्रक लसूणची पेस्ट वगैरे सगळी तयारी करते. आणि आमच्या सोसायटीमध्ये ना बुधवारी आठवडा बाजार असतो. तर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे काय आणले. आता ह्यांनी नवीन भाजी, गवार आणलेली आहे, कांदे आणलेले आहेत, लिंबू आणलेला आहे, अद्रक आणले, गाजर आणले, इथे केळी आणली, पपई आणलेली आहे, त्यानंतर इथे असा स्टूल आहे ना, तर इथे अशी कोथिंबीर आहे, शेपूची भाजी आहे, मेथीची भाजी आहे, पालेभाज्यांमध्ये आणल्यात. तर छान असतात आमच्या इथे आठवड्या बाजारातल्या भाजीपाला. सोसायटीच्या बाहेर जायची फार गरज नसते. आय थिंक मी पुदिना सांगितला होता यांना, बहुतेक पुदिना लक्षात नाही राहिला यांच्या. हे पहा मेथी किंवा नसेल तिथे मेथी पहा अशी आहे, किती छान भेटते मेथी इथे, पाहू शकता तुम्ही. अशी सुंदर अशी मेथी. आणि शेपू या दोघांची खूप फेवरेट आहे, दोघांना शेपू फार आवडते, मग ती कशी असू. छान आहे, चांगली गावरण, एकदम छान, वास एकदम मस्त आहे तिला, सुंदर आहे. तर अशा प्रकारे भाजीपाला आणलेला आहे. पाहू शकता तुम्ही अशी मेथीची भाजी पण खूप सुंदर आहे. आता ह्या निवडून ठेवायच्या आधी मी बिर्याणीचं बनवून बघते आणि मग रात्री सगळं काम झाले की मग ह्या भाज्या आवरते. आता आहे ना फ्रेंड, चिकन दम बिर्याणीची तुम्हाला मी हलकी फुलकी रेसिपी माझ्या भाषेमध्ये तुम्हाला मी समजावून सांगते. या कुकरमध्ये मी असं जे तेल होतं ना कांद्याचंच तेल टाकलेलं आहे, थोडं कांद्याचं तेल काढलेलं आहे. आणि याच्यामध्ये ना अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, दही, लिंबू, मीठ, आपला घरगुती जे काळा मसाला असतो तो. आता मी काही बिर्याणी वारंवार करत नाही, म्हणून मग मी बिर्याणीचा मसाला माझ्याकडे नव्हता, म्हणून मी घरातलाच आपला काळा मसाला टाकलेला आहे. आणि कोथिंबीर, पुदिना असेल तर पुदिना, आता पुदिना मी कालच टाकून दिलता, त्याच्यामुळे माझ्याकडे नाही आहे म्हणून नाही टाकला मी. तर मीठ वगैरे, तिखट, हळद, मीठ, घरातले मसाले वगैरे, बिर्याणी मसाला असेल तर बिर्याणी मसाला, सगळं काही टाकायचं आणि याच्यामध्ये असं छान परतून घ्यायचं. आता हे पाहू शकता तुम्ही पातेल्यामध्ये पण करू शकता, कढईमध्ये पण करू शकता, परंतु मग मी आता याच्यामध्ये सगळं केलं, तर कांदा ह्याच्यामध्ये केलता आणि झटकीपट करायचं आहे आपल्याला. मग याच्यात मी शिट्टी देणार आहे आणि मग मी हे करणार आहे. तर हे ना आपलं स्प्राऊट भिजवायचं आहे ना, तर त्याच्यामध्ये ह्यावेळेस मी चिकन मॅरिनेशन केले. आणि इकडे आपलं पाहू शकता हे जे कांदा गोल्डन केलेला आहे आणि इकडे असं आपलं भात रेडी झालेला आहे. हे पहा छान सुटसुटीत मोठा असं बासमती तांदूळ आहे. आणि चला आता मी हलवून घेते, एका हाताने फोन पकडत नाही येत नाही. तर हे पाहू शकता तुम्ही, आता मी कुकरमध्ये टाकलेलं आहे आपलं चिकन. याला छान असं ना तेल सुटेपर्यंत वगैरे छान हलवून घ्यायचं, शिजवून घ्यायचं. आणि याला आता मी असंच झाकण लावून देणार आहे याच्यात मस्तपैकी. आता हे शिजेल छानपैकी असं. चिकन शिजायला काही फार वेळ लागत नाही, नाही झाकण लावलं तरी चालतं, असं पण शिजतं ते. पण मी याला झटकीपट म्हणून असं शिजवणार आहे. आणि हे पाहू शकता आपला असा कांदा, तुम्हाला मग असे छान दाखवता आला नाही, असा कुरकुरीत असा छान कांदा तयार झालेला आहे आपला. आता मला तर हा कांदा काय आवडत नाही, असला काळा म्हणजे कडूकडूच लागतो, पण आपण प्रॉपर बिर्याणी बनवतोय तर मग पाहिजेच. तरी माझ्याकडे बिर्याणी सेंट नाही आहे. आणि हे पाहू शकता तांदूळ तुम्ही कसं झालं आहे आपला, छान असं सुटसुटीत झालेला आहे. तरी माझ्याकडे बिर्याणीचा सेंट नाही आहे आणि बिर्याणी मसाला पण नाही आहे. तर आपलं जे काही साहित्य आहे अवेलेबल त्याच्यामध्ये करायचं असतं. तरी मी साहित्य भरपूर असतं ना, तर मी झेप्टोवरून मागवलं पण असतं, असं काही नाही आहे. पण 1-2 सामानासाठी कशाला झेप्टोसाठी मागवायचं, मग नाही मागवलं मी. तर नेक्स्ट टाईम मी आणून ठेवलं. बिर्याणी करून ना मला जमाना झाला आहे, खूप दिवस झाले बिर्याणी करून, पण आज मला असं वाटलं की चला बाहेरची बिर्याणी मागून खाण्यापेक्षा आपण घरी बनवूयात मस्तपैकी.
म्हणून मग आज हा घाट घातलेला आहे. पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही, आपलं चिकन असं छान आता याच्यामध्ये शिजलेलं आहे एकदम सुंदर प्रकारे असं. आता मी आहे ना इथे ना हे शिजलेलं जे चिकन आहे ना ते आता मी इकडे हे करते. आता याच्या खाली मी थोडासा राईस टाकणार, आता लेअर लावते याच्या. हे असं मातीचं भांडं मी आता ठेवून घेतलेलं आहे, याला लसणाची पाकळी लागली होती. तर अशा प्रकारे हे मातीचं भांडं मी आता ठेवून घेतलेलं आहे. तर इकडे काय आपलं हे जे दही मॅरिनेशन करतो ना ते सांडलेलं आहे बाकी काही नाही. आणि अशा प्रकारे हे पाहू शकता तुम्ही, आता हे मातीचं भांडं ठेवलेलं आहे. आता त्याच्यात मी लेअर लावते छान बिर्याणीच्या. मी काय करते फ्रेंड्स, हे जे आपलं मातीचं भांडं आहे की नाही याच्यामध्ये मस्तपैकी असं गावरून जे तूप असतं की नाही ते असं गावरून तुपाची अशी छान अशी लेअर देऊन घेणार आहे. आता हे पाहू शकता तुम्ही, असं छान असं गावरून तूप सगळीकडून असं पसरून टाकलेलं आहे आता. आणि मग याच्यामध्ये मी आता भात टाकणार आहे. तर आपण ना कलरसाठी काही नाही वापरणार आहे, नॅचरल कलर नाही, कुठला कलर नाही वापरणार. माझ्याकडे बीटरूट असतं तर मी बीटरूट पण यूज केलं असतं, पण सध्या बीटरूटही नाही आहे त्याच्यामुळे सध्या मग मी आता काही यूज नाही करत आहे कलर येण्यासाठी. भात टाकून घेते आता सुरुवातीला. थांबा, हे पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही, आता इथे ना मी ना चिकनची लेअर दिलेली आहे याला आता. याच्यातून राईस टाकणार का? तर हे पहा, आता मी ना ह्याला आहे ना याची अशी लेअर देत आहे. आता मी राईसची लेअर देते, हातानेच देते का तर एका हाताने मोबाईल पकडला आणि एका हाताने ते जे झाऱ्याने वगैरे घेतलं ना तर ते पडत आहे आपलं, म्हणून मग त्याला छान असं हातानेच लेअर देते. आणि आपली बिर्याणी थोडीच आहे, 3च लोकांची आहे, तर त्याच्यामुळे थोडीच आहे, फार नाही आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही, छान असे आपण कांदा वगैरे भुरभुरला आहे वरून अशा प्रकारे. आता सगळं काय आहे, कोथिंबीर आहे, लिंबू आहे, वरून चिकनचं एक लेअर दिलेलं आहे. आणि याला आता आपण छान असं झाकून ठेवूयात आणि त्याच्यानंतर छान अशी वाफ येऊ देऊयात आणि मग आपली तयार आहे चिकन दम बिर्याणी. आता मी कोशिंबीर बनवून घेते त्याच्यासोबत खाण्यासाठी. हे पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही, आता आपली छान अशी चिकन दम बिर्याणी रेडी आहे. अशी साज शृंगारकडून ती बिर्याणी बनवलेली आहे. तर हे गरम झालेलं आहे म्हणून आता मी हे उचलते. तर हे पहा, अशी चिकन दम बिर्याणी झालेली आहे आपली रेडी. टेम्पटिंग आणि सुंदर अशी दिसत आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, खूपच छान झालेली आहे. आणि अशा प्रकारे तिच्यासोबत खाण्यासाठी तयार आहे आपली कोशिंबीर. आणि इथं प्लेट पण रेडी आहे. हे पाहू शकता तुम्ही, खूपच सुंदर अशी झालेली आहे. तर मी तुम्हाला थोडीशी काढून दाखवते, तर किती छान झाली आपली दम बिर्याणी. हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपली रेडी आहे चिकन दम बिर्याणी. तर आता मी खाण्यासाठी सर्व करते सगळ्यांना. आणि तुम्हाला कशी वाटली माझी चिकन दम बिर्याणीची रेसिपी, चिकन दम बिर्याणी याची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. उपलब्ध साहित्यांमध्ये कमी वेळामध्ये आणि छान अशी रेसिपी आपली झालेली आहे. तर या खायला सर्वांनी. आणि चला, तर हे पाहू शकता आता मी अन्वीला सर्व करते बिर्याणी. आता अन्वी आपली खाईल आणि सांगेल. आता याच्यामध्ये ना खूप लिमिटेड मसाले आहेत, खूप जास्त ओव्हरली मसालेही नाही आहे. ज्याच्यात बोन नाही हो ते. तर कशी वाटते बिर्याणी आणि मला खाऊन सांग. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट्स सांगा. आता कशी वाटते बिर्याणी? खूप छान. तर अन्वी सांगेल आता आपल्याला कशी लागते. अन्वी खूप छान. आणि आता अन्वी इथे व्हिडिओचा एंड करेल. कर अन्वी. बाय, गुड नाईट. व्हिडिओ आवडला असेल तर म्हण ना बाळा. व्हिडिओ असून लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. थँक्यू. बाय. आता तिला खूप जोराची भूक लागलेली आहे, तर अन्वी असं एन्जॉय करत आहे. गरम आहे. तर बाय फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट्स आवर यूट्यूब चॅनल. धन्यवाद. स्टे ट्यून विथ गाईज अनुप्रियाज लाईफ आणि प्रियंका दिघे व्लॉग. प्रियंका दिघे या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून.